नमस्ते बालमित्रांनो, मी सौ सुरेखा भांबरे. बालमित्रांनो, 12 जानेवारीस 2 दिन विशेष आहेत. एक म्हणजे राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन आणि दुसरा म्हणजे स्वामी विवेकानंद जयंती, अर्थातच राष्ट्रीय युवा दिन. त्याच महान कर्मयोगी स्वामी विवेकानंद यांचे गोष्टीरूप चरित्र मी संकलित केले आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे. आध्यात्मिक ज्ञानावर आधारलेली भारतीय संस्कृती ही जगातील इतर संस्कृतींपेक्षा श्रेष्ठ आहे, हे त्यांनी जगाला पटवून दिले. देव पावला गोष्टीरूप चरित्र सांगताना प्रथम गोष्ट आहे देव पावला. 12 जानेवारी इसवी सन 1863. मकर संक्रांतीचा दिवस. कलकत्त्यात एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा फारच तेजस्वी होता. जणू काही चेहऱ्यावरून तेज ओसंडून जात आहे असेच बघणाऱ्याला वाटे. या तेजस्वी बालकाच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी. विश्वनाथ दत्त हे कलकत्त्यातील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी धंद्यात खूप मोठे नाव मिळविले होते. पैसाही चांगला मिळवला होता. ते स्वभावाने सदाचारी होते. पत्नी भुवनेश्वरी देवी ही समाधानी व धार्मिक वृत्तीची होती. त्यामुळे दोघांचा संसार सुखासमाधानाचा होता. भुवनेश्वरी देवीला पहिल्या 2 मुली झाल्या, पण मुलगा नसल्यामुळे ती दुःखी होती. भगवान शंकरावर त्यांची मोठी भक्ती होती. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकराच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू केला. दर सोमवारी त्या शंकराच्या देवळात जात, पिंडीची मनापासून पूजा करत, डोळे मिटून मंत्राचा जप करत. त्यांच्या उपासनेने शंकर प्रसन्न झाले. त्यांनी स्वप्नात भुवनेश्वरी देवीला दर्शन दिले. त्यांच्या कृपेने तिला मुलगा झाला, शंकरासारखाच तेजस्वी. आई वडिलांनी मोठ्या थाटामाटाने त्याचे बारसे केले. त्याचे नाव ठेवले नरेंद्र. हाच नरेंद्र पुढे विवेकानंद या नावाने जगप्रसिद्ध झाला. भगवान शंकराच्या कृपेनेच झाला होता ना तो. दुसरी गोष्ट आहे चिडका बिब्बा शहाणा झाला. चिडका बिब्बा शहाणा झाला. नरेंद्र हळूहळू मोठा होऊ लागला. त्याच्या हसण्या खेळण्याने सर्वांना आनंद वाटू लागला. पण पुढे तो फार खोड्या करू लागला. तेव्हा त्याला सांभाळण्यासाठी 2 डाया ठेवण्यात आल्या. नरेंद्र शेजार पाजारच्या मुलांमध्ये मिसळू लागला. त्यांच्याशी खेळू लागला. पण त्याचा स्वभाव भारीच तापट होता. लगेच तो चिडे, रागावे. एकदा असाच खेळताना तो चिडला, मारामारी करू लागला. त्याचा संताप एवढा अनावर झाला की तो रागाने थरथरू लागला. त्याचा चेहरा लालबुंद झाला. दायांना तो आवरेना. त्यांनी भुवनेश्वरी देवीला हाक मारली. नरेंद्रचा रुद्रावतार बघून त्या काळजीत पडल्या. त्यांनी घरातून 2 घागरी गार पाणी आणून त्याच्या डोक्यावर ओतले. तेव्हा त्याचा राग शांत झाला. भुवनेश्वरी देवीने शंकराची प्रार्थना केली. त्या म्हणाल्या, देवा, ह्या मुलाला शांत करा, शहाणा करा. एकदा आईने नरेंद्रला नवे रेशमीकाठी धोतर नेसविले. तेवढ्यात एक बैरागी दाराशी आला आणि नरेंद्रला धोतर मागितले. तशी त्याने लगेचच धोतर सोडून बैराग्याला देऊन टाकले. ते आईला कळताच तिने त्याला भरपूर चोप दिला. 7व्या वर्षी त्याला शाळेत घातले. शाळेत ऐकलेल्या शिव्या तो शिकला. घरात सर्वांना शिव्या देऊ लागला. आईने त्याला शाळेतून काढले. ती स्वतःच शिकवू लागली. बंगाली व इंग्रजी भाषा तिने त्याला शिकविल्या.
रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या. त्यामुळे पुढे नरेंद्र खूप शहाणा झाला, खूप हुशार झाला. पुढची गोष्ट आहे बाल नरेंद्रांची देवभक्ती. नरेंद्रला देवभक्तीची खूप आवड होती. एकदा त्याने एक रामाची मूर्ती आणली. तो आणि एक मित्र घराच्या गच्चीवरून गेले. त्यांनी मूर्तीची पूजा केली. नरेंद्र मूर्तीसमोर डोळे मिटून ध्यान करीत बसला. संध्याकाळ झाली तरी तो उठेना. आईने त्याला खूप शोधले. शेवटी ती गच्चीवर गेली तर गच्चीचा दरवाजा बंद. दरवाजा फोडून ती आत गेली. नरेंद्र स्वतःच मूर्तीसारखा शांत ध्यान लावून बसलेला दिसला. भगवान शंकराचाच सारखाच तो दिसत होता. खूप हलविल्यावर तो भानावर आला. दुसऱ्या दिवशी त्याने शंकराची पिंडी आणली, तिची पूजा केली. तिच्या पुढे बसून तासनतास शंकराचे ध्यान करू लागला. एक दिवस तो लंगोटी नेसून अंगाला राख फासून ध्यान करीत बसला. त्याचे मित्रही त्याच्याजवळ बसले होते. इतक्यात एक साप सळसळ करीत आला. साप दिसताच नरेंद्रचे मित्र घाबरले, पळून गेले. नरेंद्र ध्यानात इतका मग्न होता, साप त्याच्या समोर येऊन फणा काढून डोलू लागला. जणू काही ध्यान करणाऱ्या नरेंद्रला तो वंदन करीत होता. भुवनेश्वरी देवीला ते कळताच ती लगबगीने तिथे आली. कौतुकाने ती नरेंद्रकडे बघत जरा वेळ दाराशी थांबली. तिला बघताच साप निघून गेला. तेव्हा भुवनेश्वरी देवीने नरेंद्रला हलवून भानावर आणले. असाच एकदा नरेंद्र ध्यान करीत होता. तेव्हा भगवान बुद्धाने त्याला दर्शन दिले. तो म्हणाला, मी शेतकरी आहे. ज्ञानाचा नांगर फिरवतो, अज्ञानाचं तण काढून टाकतो आणि भक्तिभावाचं बी पेरतो. पुढची गोष्ट आहे बुद्धिमान विद्यार्थी. 8व्या वर्षी नरेंद्रला पुन्हा शाळेत घातले. एका वर्षात त्याने अमरकोश पाठ केला. यावरूनही त्याची बुद्धी किती असामान्य होती याची कल्पना येते. तो मुसलमान गवयाकडे गायन शिकला. आखाड्यात जाऊन कुस्त्या खेळू लागला. चांगले गोटीबंद शरीर कमावले. वर्गातील मुले त्याला भीत. तो सर्वांचा पुढारी होता. त्याच्या नुसत्या शब्दाने त्यांची भांडणे मिटत. 1877 साली नरेंद्र वडिलांबरोबर रायपूरला गेला. बैलगाडीतून प्रवास करावा लागला. तिथे शाळा तर नव्हतीच. तेव्हा तो रानावनातून खूप फिरला. सृष्टी सौंदर्य पाहिले. निसर्गाचाच त्याने अभ्यास केला. 1879 मध्ये परत कलकत्त्याला आला. शाळा सुरू झाली. वाचनालयात जाऊन त्याने खूप मोठमोठे ग्रंथ वाचले. अनेक विषय आत्मसात केले. फक्त 1 दिवसात त्याने भूमितीच्या 4 भागांचा अभ्यास केला. प्रवेश परीक्षेत त्याने पहिला नंबर पटकावला. 1880 साली त्याने कॉलेजात जाऊन प्रवेश केला. जागतिक इतिहास, संस्कृत, तत्वज्ञान या विषयांचा त्याने सखोल अभ्यास केला. तो खेळातही भाग घेई. घोड्यावर बसण्यातही तो पटाईत होता. वादविवाद करण्यात तर तो कोणालाच हार जात नसे. तो गाणे गाऊ लागला की सारे जण स्तब्ध होऊन ऐकत. त्याचा आवाज फारच गोड होता. एकदा त्याच्या वर्गातल्या मित्रांनी त्याला गाण्याचा आग्रह केला. त्याने एक भजन म्हणण्यास सुरुवात केली. तोच प्रोफेसर वर्गात आले. वर्गात कोणी गात आहे याचा प्रथम त्यांना राग आला, पण नरेंद्रच्या आवाजाच्या गोडव्याने ते भारावले. गाणे ऐकण्यात दंग झाले. त्यांचा राग कुठल्या कुठे पळाला. पुढची गोष्ट आहे गुरु भेटले. नरेंद्राने ब्राह्म समाजात प्रवेश केला. मूर्तीमध्ये देव नाही, जाती नाहीशा केल्या पाहिजेत, स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे हे विचार ऐकून त्याच्या मनात गोंधळ माजला. देव खरेच आहे की नाही, असल्यास कोठे भेटेल, त्याची भेट कोण घडवून आणेल या विचारांनी त्याचे मन अस्वस्थ झाले. ब्राह्म समाजाचे नेते देवेंद्र त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. तेव्हा कॉलेजचे प्रिन्सिपल हेस्टी यांनी त्यांना रामकृष्ण परमहंस यांच्याकडे पाठविले. रामकृष्णांकडे तो गेला तेव्हा ते पद्मासन घालून बसले होते. धोत्राचा सोगा खांद्यावर घेतलेला, मुखाने हरिनामाचा गजर चालू होता.
नरेंद्रने त्यांना नमस्कार केला आणि तो खाली बसला. रामकृष्णांनी तीक्ष्ण दृष्टीने त्याच्या डोळ्यांकडे पाहिले. ते आपल्या भक्तांना म्हणाले, हा नरेंद्र मानव जातीच्या उद्धारासाठी जन्मला आहे. तो हिंदू धर्म आणि हिंदुस्तानची मान साऱ्या जगात उंचावेल. नरेंद्रला ते खरे वाटेना. त्याने रामकृष्णांना विचारले, तुम्ही देव पाहिला आहे का? त्यावर रामकृष्ण उत्तरले, होय, मी देव पाहिला आहे, त्याच्याशी बोललो आहे. तुलाही देव सहज भेटेल. केव्हा भेटेल मला देव? नरेंद्रने विचारले. जेव्हा तुझ्या मनाला देवाच्या भेटीची तळमळ लागेल तेव्हा, रामकृष्ण म्हणाले. पण नरेंद्रचे समाधान होईना. देव हा सर्वत्र आहे हे त्याला पटेना. देव हा माणसात आहे, तसा वृक्ष वेलीतही आहे, दगड धोंड्यातही आहे, यावर त्याचा विश्वास बसेना. तेव्हा रामकृष्णांनी त्याच्या हृदयाला स्पर्श केला. त्याचबरोबर सर्वत्र तेजाचे लोळ उठले, सर्वत्र प्रकाश पसरला. नरेंद्रच्या हृदयातही प्रकाश पसरला. त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसू लागला. पुढची गोष्ट आहे खरी परीक्षा. 1881 साली नरेंद्र कॉलेजच्या दुसऱ्या वर्गात गेला. घरी अभ्यास होईना म्हणून आजीच्या घरी जाऊ लागला. तिथे 3ऱ्या मजल्यावरच्या खोलीत तो अभ्यास करी. मजल्यावरच्या खोलीत तो अभ्यास करीत असताना तेथे त्याला एकांत आणि शांतता मिळे. त्याने भिंतीवर एक रामकृष्णांचा फोटो लावला होता. त्यांच्या समोर तो तंबोरेची साथ देऊन भजन म्हणे. त्याच्या खोलीसमोरच्या घरात एक तरुण विधवा राहत असे. नरेंद्रचे गाणे तिला खूप आवडे. एक दिवस त्याच्या गाण्याने ती बेभान झाली. धावतच ती नरेंद्रच्या खोलीत शिरली. नरेंद्र तिला पाहून गोंधळला, पण लगेच त्याने तिला नमस्कार केला. तो तिला म्हणाला, ताई, मी तुझा मोठा भाऊ आहे. तू मला बहिणीसारखी आहेस. ते ऐकून ती काही न बोलता परत गेली. नरेंद्रने त्या खोलीत जाणेच बंद केले. तो आठवड्यातून 2 दिवस रामकृष्णांकडे जाई. त्यांच्या दर्शनाने त्याला फार आनंद होई. त्यांच्या संगतीत तो ध्यानधारणेचा सराव करी. त्या वर्षी नरेंद्र BAच्या परीक्षेला बसला. पण परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी त्याच्यावर मोठी आपत्ती कोसळली. अचानक त्याचे वडील वारले. त्यांना खूप कर्ज झाले होते. त्यामुळे सावकार त्यांच्या घरातल्या चीज वस्तू घेऊन गेले. 6 माणसांच्या पोषणाचा भार नरेंद्रवर पडला. त्याने नोकरीसाठी अर्ज केले. अनेक ठिकाणी पायपीट केली, पण उपयोग झाला नाही. अत्यंत दारिद्र्य आणि हालात त्याला दिवस काढावे लागले. एक दिवस घरात तांदूळ कमी होते. तेव्हा मित्राकडे जेवायला जायचे असे सांगून तो घराबाहेर पडला. नोकरीसाठी वणवण फिरला. घरी परत येऊन फक्त पाणी पिऊन झोपी गेला. आपण मनापासून देवाची भक्ती करतो, तरीही आपले असे हाल का व्हावे असा विचार नरेंद्रच्या मनात येऊ लागला. पण रामकृष्णांनी त्यांची समजूत घातली. काली मातेचे दर्शन. रामकृष्णांनी नरेंद्रला काली मातेच्या मंदिरात जावयास सांगितले. रात्री 12 वाजता काली मातेने दर्शन दिले. माते, मला सद्बुद्धी दे, शक्ती दे, एवढेच मागणे नरेंद्रने तिच्याजवळ मागितले. पैसे किंवा नोकरी मागितली नाही. थोड्याच दिवसांनी रामकृष्ण कॅन्सरने आजारी पडले. त्यांना उपचारासाठी काशीपूर येथे नेले. त्यांच्या सेवेसाठी नरेंद्रही त्यांच्याबरोबर गेला. सतत तो कालीमातेच्या नावाचा जप करी. रामकृष्णांना बरे कर अशी प्रार्थना करी. एक दिवस नरेंद्र ध्यानधारणेला बसला. एकाएकी त्याची समाधी लागली. त्याला सर्व जगाचा विसर पडला. रामकृष्णांनी मारलेली हाकही त्यांना ऐकू आली नाही. समाधीतून जाग आल्यावर रामकृष्ण त्याला म्हणाले, बेटा, काली मातेने तुला दर्शन दिले. माझी सर्व योगशक्ती मी तुला दिली आहे. त्याच्या जोरावर तू हिंदू धर्म आणि तत्वज्ञान यांचा जगभर प्रसार कर. आपल्या राष्ट्राचा उद्धार कर. एवढे बोलून रामकृष्णांनी जगाचा निरोप घेतला. नरेंद्र व रामकृष्णांच्या इतर शिष्यांनी बडानगर येथे रामकृष्णांचा मठ स्थापन केला. 1888 साली नरेंद्रला
25वे वर्ष लागले. सर्व भारत फिरून बघावं अशी त्याची इच्छा झाली. त्याप्रमाणे तो प्रवासास निघाला. काशी, अयोध्या, गया, आग्रा, वृंदावन असे करत करत सर्व भारतभर तो पायी फिरला. एकदा हिमालयातील जंगलातून तो जात होता. तोच एक मोठा वाघ त्याच्या समोर येऊन उभा राहिला. आपल्या हातून फारशी लोकसेवा होत नाही, तेव्हा वाघाची भूक भागवली तरी हरकत नाही असे त्याला वाटले. तो निश्चल उभा राहिला. वाघ त्याच्याकडे तासभर बघत उभा राहिला, पण शेवटी त्याला काही इजा न करता तो निघून गेला. देवतारी त्याला कोण मारी. मूर्तीपूजेचे महत्त्व. नरेंद्रला लोक स्वामी नरेंद्र म्हणू लागले. त्यांनी 1890 साली रामकृष्णांच्या पत्नी शारदादेवी यांचा आशीर्वाद घेतला. ते मठातून बाहेर पडले. माझ्या केवळ स्पर्शाने माणसाचा स्वभाव बदलून त्याला ईश्वर भक्तीची ओढ लागली पाहिजे असे दिव्य सामर्थ्य मला मिळेपर्यंत मठात मी परतणार नाही असा निश्चय त्यांनी केला होता. ते परत प्रवासाला निघाले. वाटेत त्यांनी बौद्ध व जैन पंडितांशी वाद केला. त्यांचे धर्म हे वैदिक धर्माचेच भाग आहेत हे सिद्ध केले. एका गावात त्यांनी एका मुलाच्या अंगातील ताप फक्त स्पर्श करून उतरविला. भारतातील दारिद्र्य व धर्माबद्दलची अनास्था पाहून स्वामींनी फार दुःख केले. त्यांनी एका गुहेत बसून परमेश्वराचे ध्यान केले. काली मातेने त्यांना दर्शन दिले. अलवार येथे अलवारचे महाराज त्यांना भेटले. त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. ते स्वामींना म्हणाले, स्वामी, तुम्ही दगडाला देव मानता का? तेव्हा स्वामींनी राजेसाहेबांच्या दिवाणाला भिंतीवरचा राजेसाहेबांचा फोटो दाखविला. या फोटोवर थुंका असे त्यांना सांगितले. तेव्हा दिवाणजी घाबरले. हा फोटो राजेसाहेबांचा आहे, त्याच्यावर थुंकायला आपण कसे सांगतात असे म्हणाले. त्यावर स्वामी उत्तरले, या कागदाचा आणि महाराजांचा काय संबंध? महाराजांचे रक्त, मांस, देह यांच्याशी ह्या फोटोचा काही संबंध नाही. तरीही त्यात तुम्हाला राजेसाहेब दिसतात. तसाच मूर्तीपूजकाला मूर्तीत देव दिसतो. तो काही दगडाची पूजा करीत नाही. त्यात देव आहे या भावनेने तो पूजा करतो. महाराजांना स्वामींचे म्हणणे पटले. अमेरिकेतील दिग्विजय. स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला पोहोचले. तेथील देवालयात त्यांनी ध्यानधारणा सुरू केली. त्यांना रामकृष्णांनी दर्शन दिले. अमेरिकेत भरणाऱ्या सर्व धर्म परिषदेस जाण्याची आज्ञा केली. 1893 साली स्वामींना 30 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या आशीर्वादाने खेतडीच्या महाराजांना पुत्रप्राप्ती झाली. राजेसाहेबांनी स्वामींना बोलावले. त्यांचा बहुमान केला. स्वामींना अमेरिकेला जाण्यास योग्य पोशाख व भाडेखर्चाला पैसे दिले. स्वामी विवेकानंद या नावाने पुढे जगाचा उद्धार व्हावा अशी विनंती केली. 31 मे 1893 रोजी स्वामी विवेकानंद अमेरिकेला निघाले. त्यांनी रामकृष्णांच्या फोटोला वंदन केले. काली मातेचे स्मरण केले. भगव्या रंगाचा पोशाख चढविला. त्याच रंगाचा फेटा बांधला. भगवद्गीता हातात घेऊन त्यांनी बोटीवर पाय ठेवला. चीन, जपान ओलांडून स्वामी अमेरिकेतील शिकागो बंदरात उतरले. हमालांनी त्यांना फसविल्याने त्यांचे पैसे संपले. ते मोठ्या अडचणीत पडले. पण एका श्रीमंत माणसाने त्यांना मदत केली. 11 सप्टेंबर 1893 रोजी सर्व धर्म परिषद भरली. 6-7 हजार प्रतिनिधी त्या ठिकाणी जमलेले होते. देशोदेशीचे ध्वज फडकत होते. परिषद सुरू झाली. ख्रिस्ती धर्माचेच लोक जास्त आले असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचेच गुणगान ते करीत होते. शेवटी स्वामींची वेळ आली. प्रथम ते घाबरले. मग धीर करून त्यांनी भाषणाला सुरुवात केली. माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो, या त्यांच्या पहिल्या वाक्यालाच श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तो तब्बल 2 मिनिटे चालला. प्रत्येक माणसाला परमेश्वर प्राप्ती करून घेता आली पाहिजे. मग तो मनुष्य रानटी असो किंवा सुशिक्षित असो. ही गोष्ट फक्त हिंदू धर्मातच शक्य आहे. हिंदू धर्मात प्रत्येकाच्या पात्रतेप्रमाणे परमेश्वर प्राप्तीचे निरनिराळे मार्ग आहेत. या मार्गांनीच जगाचे कल्याण होईल.
इच्छामरणी विवेकानंद. परिषद संपली, पण स्वामींचे कार्य संपले नाही. त्यांनी अमेरिकेतील मोठमोठ्या शहरात व्याख्याने दिली. हिंदू धर्म, तत्वज्ञान यांच्या प्रसारासाठी त्यांनी न्यूयॉर्कमध्ये अभ्यास वर्ग सुरू केले. अनेक स्त्री पुरुष त्यांचे शिष्य झाले. हिंदू धर्म, तत्वज्ञान यांचा त्यांनी जगभर प्रसार केला. त्यासाठी अनेक ठिकाणी त्यांनी मठ स्थापन केले. रामकृष्णांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यांचे शिष्य नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद यांनी जगभर वेदांताचा प्रसार केला. भारताचे नाव उज्ज्वल केले. 1897 साली स्वामी भारतात परत आले. 1 मे 1897 रोजी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना करून लोकसेवेला सुरुवात केली. अमेरिकेत असतानाच ते आजारी पडले होते. आता त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. थोडे दिवस विश्रांती घेऊन ते परत अमेरिकेला जाऊन आले. 1902 साली त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. मठाचे काम त्यांनी दुसऱ्यावर सोपविले. कॅलेंडर काढून त्यावर 4 जुलै 1902 हा दिवस त्यांनी प्रयाणासाठी निवडला. तो दिवस उजाडला. स्वामींनी आंघोळ केली, चहा घेतला. रामकृष्णांच्या फोटोसमोर सिद्धासन घातले. चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम, चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम हा जप सुरू केला. 12 वाजता त्यांनी सर्व गुरुबंधूसह भोजन केले. 1 वाजता वर्गात वेदांत शिकवायला सुरुवात केली. 4 वाजेपर्यंत शिकविले. 5 वाजता ते फिरावयास गेले. संध्याकाळी परत आले. खोलीत सिद्धासन घालून बसले. डोळे मिटून जगदंबेची प्रार्थना केली. 8 वाजले. स्वामींनी जपमाळ घेऊन जप सुरू केला. 8:30 वाजता जपमाळ खाली ठेवली. रामकृष्णांना वंदन केले. शिष्यांना म्हणाले, खोलीची दारे खिडक्या उघडा, मला वारा घाला. शिष्य वारा घालत होते. 9 वाजता वारा बंद करण्यास सांगितले. स्वामी झोपल्या आहेत असे शिष्यांना वाटले, पण स्वामींचा आत्मा योग मार्गाने अनंतात विलीन झाला होता. अशा ह्या महान थोर अशा विभूतीस तुमचे व माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.